हॅलो. हॅलो. हां. हां, येतो आवाज? हां, येतो. बरं. मला थोडक्यात माहिती सांगा. हां. तुम्ही कुठून बोलताय आता? कोल्हापूर चंदगड. कोल्हापूर चंदगड. आणि बरं, लग्न वगैरे झालं होतं का पहिलं? हो. झालं होतं. 1900 कितीमधले आहात तुम्ही? मी 60 मधला आहे. 1960. मुलं हां. वगैरे किती आहेत? 2 मुलगे, 2 मुलींची लग्न झाल्यात. दोघांची लग्न व्हायची आहे. हं. बायको आणि मुलं सेपरेट राहतात हां. गावाकडे. आणि हे माझं गॅरेज जे आहे ना, हं. ते इकडे हायवेला आहे. हायवेला. हं. हायवेला आहे. आता सध्या गॅरेज बंद आहे. बिल्डिंगचं काम चालू आहे. एक स्लॅब पडलंय, एक पडायचं आहे. हां. ते बिल्डिंग लेबर म्हणजे जरा बिल्डिंग म्हणजे कसली बिल्डिंग बांधताय? स्लॅबची नाही, म्हणजे किती मजली? 2 मजली बांधायचं आणि वरती पत्रे घालायचं, म्हणजे तिसऱ्याला. हां 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 हां. शहरामध्ये आहे का ती? स्लॅबची आता गॅरंटी नाही ना, पाझरचं वगैरे. हां. त्याच्यासाठी वरती टॉपला पत्रे घालायची. हां, शहरामध्ये आहे का? शहर असं नाही, हे तालुक्याचं ठिकाण, म्हणजे इथे हे शुगर फॅक्टरी वगैरे आहे. हां 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 हां. लाईनला आहे. हे भाड्याने दिलं तरी चालतं. आणि हे मी इथं एकटाच राहतो. बरं. हां. बायकोनी मुलं सेपरेट राहतात. सेपरेट. आता लग्न कोणाचं करायचं आहे? माझं करायचं आहे. मला तू सोबत राहायला. बायको कोणाची बोललात तुम्ही? बायको माझीच आहे, पण शेती आणि हे घर सांभाळते तिकडं, मुलासोबत राहते. ती माझ्या बरोबर राहत नाही. हं. म्हणजे तुम्हाला लिव्ह इन पाहिजे? हा. लिव्ह इन करायचं आहे. हां. बरं. लिव्हिंग जे करायचं. जे करायचं स्वतःच्या संमतीने करा. आमची जबाबदारी कुठलीही नसते. नाही नाही, तुमची जबाबदारी कुठली नाही. मला हां. काय सिंपल मुलगी पाहिजे. म्हणजे कशाला, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी जरी असली तरी चालते. आधार नसलेली, म्हणजे अशी एकदम गरजू. हां 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 हां. तिथे काय खायला पेक्षा होणार नाही. मी बसून सांभाळणार आहे. तिला बरोबर. काय कामाला होणार आहे असं नाही. पण नुसतं घरकाम केलं बंद झालं. 2 कपडे धुतले, जेवण केलं बस. बरोबर बरोबर. बरोबर. पण ती तुमच्या नंतर माहिती जरी नंतर नंतर तिचं भविष्य काय? नंतर आहे ना, माझ्याकडे हे आहे ना, हे घर भाड्याने दिलं चालतं. तिकडे गावाकडे सेपरेटच आहे. की मुलं सगळी हे आहेत. मुलगा एक LLB झालेला आहे. त्याची गाडी आहे, हं. ट्रान्सपोर्ट, बोलेरो आहे हं. मालवाहतूक. हं. 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 पण ते इकडे काय बघत नाहीत हो. त्याचं पण लग्न करायचं आहे. हां ते हां काय मीच करणार आहे त्याच्याबद्दल काय नाही. हां. इकडे गावाकडची प्रॉपर्टी, ऊस वगैरे, काजू, हे असं आहे. बरं बरं. हां 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 हां. मग ती सोबतच आता राहत नाही म्हटल्यानंतर त्याला काय पर्याय नाही. लग्न 2 मुलींची झाल्या, मुली सुद्धा या नेड आहेत माझ्या. होय काय? हां हां. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि हा मुलगा LLM करतोय. LLM करतो. हां 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 हां. ठीक LLB झाले ठीक आहे. तिची. आणि आता हे बघा, कसं आहे माहिती आहे, तुम्हाला मुलगी मिळेल नाही असं नाही. कारण कसं, फक्त प्रॉपर्टीला बघून जर एखादी मुलगी आली तर सांभाळून राहा. कारण कसं तुमचं म्हणजे कसं तुम्हाला धोका पण होऊ शकतो, माहिती आहे ना? धोका होऊ शकतो. त्याच्यासाठीच म्हणालो, एकदम करतो. आता तुमचे काही व्हिडिओ जे मी बघितले ना, मी ती पण एखाद्या अजिबात रस्त्यावर येण्यासारखी मुलगी जी राहते, हं. काहीच आधार नाही, हं. अशी राहू शकते असं म्हणतो मी. आणि ती नीट राहील. हं. गरजू म्हणजे काळजी मला काळजी घ्या. कारण हाय नको. काळजी घ्या. कोणी फसवू हा. नये याची काळजी घ्या, बाकी काही नाही. हा. व्यवस्थित काळजी घ्या. कारण कसं, अनाथ मुलीशी लग्न करू नका, एवढंच सांगतो. अनाथ म्हणजे जी भटक भवानी आहे, हो. तिला जवळ करू नका, नाहीतर गोंधळ घालाल तुम्ही. नाही, स्वतःचं नुकसान कर. भटक भवानी नको आहे. एकदम सिंपल, म्हणजे जिला अजिबात दुसऱ्याच्या धुणं भांडी केल्याशिवाय तिचा उदरनिर्वाह होत नाही, अशी मिळाली तरी चालेल. तुमच्या माहितीत असली जरी सुचवला मला नाही नाही नाही, मी चालेल. मी सुचवत नसतो. मी फक्त हे बघा, मी व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो. मी कुठलीही जबाबदारी घेत नाही. कुठल्याही मुलाची घेत नाही, मुलीची घेत नाही मी. ते मी व्हिडिओ हां सगळं हां ऐकलं. हां. कारण कसं आजकाल खरं नाही कोणाचं, त्याच्यामुळे मी कोणाची जबाबदारी घेत नाही. आणि आमच्याकडे लग्न पण मस्त जमत आहेत, काय टेन्शन नाही. इतर जे लोक लग्नासाठी धडपडून पण लग्न जुळत नाहीत, त्याच्यापेक्षा नाही जास्त नाही, लग्न. हां. मी सुद्धा पुष्कळ इंदोर, मध्य प्रदेशला गेलो, UP ला गेलो, MP ला गेलो. हां. सगळीकडे फसवेगिरी आहे. हो. त्यांचे बरं ऑफिस आहेत म्हणतात आणि तिथे जागेवर ऑफिसच नाही. बरं 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 बरं. मग मी खात्री करायसाठी गेलो. उलट 1000-1100 रुपये फी म्हणतात, पाहिजे ती स्थळं देतो म्हणतात, आणि हो. फसवेगिरी आहे. बरोबर बरोबर. प्रत्येक बरोबर, खरं आहे. गोरखपूर,
गेलो. हम्म. नाही नाही, हम्म. नारायण बिरो संस्थांचे व्हिडिओ येतात बघा ते. हां हां हां. आणि हम्म. ते बघतच आहे. हम्म. तिथे जाऊन मी कन्फर्म केलं, रेल्वे स्टेशनवर उतरून ऑफिसचा ॲड्रेस सांगा, मी येतोय म्हटल्यानंतर फोन कट केला. हां हां हां. मग मी त्याच्यात 3-4 माणसाच्या आमचा पत्ता दिलेला आहे बघा. आमचा जो पत्ता आहे ना तो दिलेला आहे, परंतु आम्ही जर भेटायला जे लोक येतात त्यांच्याकडून 2000 एक्स्ट्रा घेतो आम्ही, कारण आमचा टाईम फुकट घालवणार. आणि टाईम म्हणजे मी जास्त वेळ नाही देणार, किरकोळ मिनटं फक्त बोलणार मी त्यांच्याशी, कारण एवढा वेळ नाही घालवणार. तर मला माझी कामं आहेत असं. जे लोक भेटायला येतात त्यांच्यासाठी. आणि भेटायला यायची गरज नाही आहे, कारण तुमचं काम असं पण होतं. पण जर काही लोकांना विश्वास नसतो ते लोक भेटायला पण येतात, असं काय नाही. हो बरोबर आहे. मी मुलींची लग्न करते वेळी पण जीवनसाथीवर हे केलं होतं, 7-7 हजार पैसे भरली. हो हो, काय झालं नाही. बरोबर बरोबर. फक्त काळजी एवढीच घ्या की कुठे फसू नका एवढंच, कारण कसं धोका होऊ शकतो, समजलं ना. धोका होऊ शकतो. हां हां, त्यामुळे तेवढी काळजी घ्या. तुमचा फोन नंबर दिसतोय लोकांना, तुम्हाला कॉल येणार स्वतःहून कॉल येत राहतील वधूंचे. फक्त जे काही व्यवहार करणार ते लिखापटी करा एकमेकांची, हां, आणि कुठे बळी पडू नका एवढंच. ठीक आहे ठीक आहे, चालेल. जास्तीत जास्त मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तुमची माहिती दिली आहे इथे. लिव्ह-इनमध्ये वधू पाहिजे, कोल्हापूर चंदगडमधील नवरा, 2/1/1960मधला नवरा आहे, आणि डायरेक्ट तुमचा नंबर दिला आहे. नवरा नवीन बिल्डिंग बांधत आहे असं लिहिलं आहे.